नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्या आज YouTube चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्येनंतर बीड जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं। सर्वपक्षीय नेत्यांसह सुरेश धसांकडून सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती। त्याचबरोबर दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे देशमुख कुटुंबियांना भेटल्या का नाहीत असा सवाल देखील सातत्याने विरोधकांकडून विचारण्यात येत होता। अखेर पंकजा मुंडे यांनी यावर स्पष्टीकरण दिले। ज्यावेळी हे प्रकरण घडलं त्यावेळी परिस्थिती चिघळलेली होती। देशमुख कुटुंबियांनी आपल्याला भेटायला येऊ नका अशी विनंती केली होती, त्यामुळेच आपण त्यांना भेटायला गेलो नसल्याचं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं। पंकजा मुंडे म्हणाले, मी देशमुख कुटुंबियांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, त्या परिस्थितीमुळे त्यांनीच मला विनंती केली आणि परिस्थिती चांगली नाही, तुम्ही येऊ नका, आता त्यांची परवानगी घेऊन जाईल असंही त्यांनी जाहीर केलं। माझ्या जाण्यापेक्षा माझ्या जाण्याच्या आधी न्याय तिथे गेला पाहिजे। मी तिथे जाऊन भेट घेणं, संवेदना व्यक्त करणं हा माझा वैयक्तिक विषय आहे। त्यांच्या जागापासून मी प्रकटीकरण करण्याची आवश्यकता नाही। देशमुख कुटुंबियांना माहिती आहे माझ्या मनात त्यांच्याविषयी सहानुभूती आहे। मुंडे भावाला बीडच्या पालकमंत्री दिले नाही, यामागे षडयंत्र आहे का? यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाले, मी असं काही म्हणत नाही। एकूण पुढची परिस्थिती पाहता पालकमंत्री पदावर अजितदादांना घ्यावं असंही मी फार पूर्वी म्हणाले होते। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।